जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मुदत ठेव याविषयी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट किंवा टर्म डिपॉझिट याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि वेळ मिळाला तर आपण रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आवर्ती मुदत ठेव याविषयी सुद्धा बोलणार आहोत. कंपनी डिपॉझिट्स त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पारंपरिक मार्ग बचतीचा जो आपल्याला भारतीयांना आपल्या वडिलांनी आजोबांनी आपल्याला शिकवलेला असा हा मार्ग असं आपण म्हणूया. पहिली गोष्ट जर आपल्याला वडील काय सल्ला देत असतील नोकरी लागल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी तर एक रिकरिंग डिपॉझिटचं खातं एक आवर्ती बचत खातं बँकेत उघड. मग नेमकं या बचत खात्याचे फायदे काय आहेत या बदलत्या काळामध्ये फिक्स्ड डिपॉझिटकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे का या सगळ्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत भाषा पैशाची मध्ये. आणि चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर सीनियर चार्टर्ड अकाउंटंट प्रताप काकरिया आलेले आहेत. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं भाषा पैशाची मध्ये. आणि मी तुम्ही 10-12 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. सुरुवात तुम्ही सुद्धा फिक्स्ड डिपॉझिट मधल्या बचतीने केलेली असणार आहे असं गृहीत धरून सुरुवातीला बदलत्या काळानुसार नक्की बदललंय. फिक्स्ड डिपॉझिट मधली गुंतवणूक मुदत ठेवीमधली आवर्ती अकाउंट्स मधली गुंतवणूक बदललेली आहे. पण तुमचा या सेव्हिंग इन्स्ट्रुमेंटकडे बघण्याचा नेमका रोख कसा आहे? अच्छा असं आहे मॅडम. फिक्स्ड डिपॉझिट आता व्हॉट इज फिक्स्ड डिपॉझिट ॲक्च्युली? Fixed deposit is the money which is surplus money generated from the business or any investment made, profit generated from that business, and you have deposited that money in the bank. That is fixed deposit. We deposit that money in the bank because we get interest on it. Right. Now that interest is ranging from 7, 8 to 9%. Okay. So this is the surplus money which we are keeping in the bank. बरोबर. Right. Now the fixed deposit. बचत खातं आणि फिक्स्ड मुदत ठेवीचं खातं या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? बचत खाता and fixed deposit. बचत is savings bank deposit and this FD is term deposit, right? Savings deposit is just a money lying in the savings bank account of your bank. बरोबर. And fixed deposit is normally ranges from 15 days to 10 years. Okay. Savings can be taken out anytime, and the fixed deposit has its term, right? So they आपलं जे टर्म असते 15 दिवसासाठी पैसे तुमचे ठेवले जाते. तुम्ही ते पैसे बाहेर काढू शकतात. बेइंग इन FD तुम्ही ते पैसे काढू शकतात बाहेर. असं आहे. बरोबर. पहिला फोन कॉल घेऊया आपण. हिरामल गांगुर्डे नाशिकहून फोन लाईनवरून आपल्याशी जॉईन झालेले आहेत. हिरामल गांगुर्डेचे स्वागत आहे तुमचं भाषा पैशाची मध्ये. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हा नमस्कार सर. नमस्कार. आम्ही एसटी मध्ये कंडक्टर सध्या आता मी पोरगीची कार्डी काढली आणि 2 विमा आहेत. एकूण टोटल पगार 10,000 पडतंय. बरोबर. आणि आता काय गुंतवणूक करावं का असं आमचा प्रश्न आहे. बरोबर. आणि एक फिक्स्ड डिपॉझिट तुम्ही काढलेलं आहे? हो, FD काढली 1000ची आणि सुकन्या योजना काढली 1000 रुपयाची, असे 2000 आणि वैयक्तिक विमा काढल्या. बरोबर. असे एकूण जवळ 5000 कटिंग आहे. टोटल पगार आहे 10,000 रुपये. अच्छा, तुमचे दर महिन्याला 1000 जात आहेत फिक्स्ड डिपॉझिट मध्ये? हो, FD 10,000 रुपये. म्हणजे कदाचित त्यांचं ते आवर्ती म्हणजे रिकरिंग डिपॉझिटचं खातं असावं. तर असा एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर ज्यांचा 10,000 रुपये महिन्याचा पगार आहे आणि 1,000 रुपये त्यातले ते आवर्ती बचत योजनेमध्ये रिकरिंग डिपॉझिटमध्ये टाकता आहेत दर महिन्याला. तर बचत कशी करायची? एज काय आता? सर तुमचं वय सांगू शकाल? आता वय आमचं 29 आहे. 29 म्हणजे नुकती सुरुवात आहे आणि एसटी मध्ये म्हणजे नोकरीची शाश्वती त्यांना आहे, त्यांना पेन्शनची शाश्वती आहे. तुमचे वय बघण्यानंतर मला असं वाटतं तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करताय रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट शेअर्समध्ये करा आता, कारण तुमचे एज आहे आता. आणि ते शेअर्स SIP मध्ये टाका. बरोबर. आणि तुम्ही स्टडी करू शकतात. मार्केटमध्ये कन्सल्टंट आहेत ते तुम्हाला सांगतील की कोणते शेअर्स घ्यायचे नाही घ्यायचे. पण नॉर्मली A ग्रुप कंपनीचे शेअर्स घ्या तुम्ही. आणि ते FD ॲक्च्युली असं आहे ते जे रिकरिंग डिपॉझिट आणि जे बचत आपण करतो FD
ते ॲक्च्युली आहे सिनियर सिटीजनसाठी. त्यांना जे सिनियर सिटीजन आहे त्यांची समजा एज असेल मोर दॅन 60, ठीक आहे, त्यांच्यासाठी ती FDची योजना आहे. कारण त्याची लाईफस्पॅन मोर दॅन आफ्टर 60 15 वर्षे 20 वर्ष होतात. तर त्यांना सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे, ती FDची इन्व्हेस्टमेंट असते. आता तुमचे वय 29 आहे, तुम्ही शेअर मार्केट ए ग्रुप कंपनीमध्ये SIP करून एव्हरी मंथ त्याच्यामध्ये टाका आणि बचत खात्यामध्ये कमी टाकाल ते जास्त बरं होईल असं. बरोबर. म्हणजे तुम्ही थोडीशी तुमची जी गुंतवणुकीची सवय आहे ती आत्ता बदलायला हरकत नाही. वय तुमच्या बाजूने आहे. आत्तापासून म्युच्युअल फंडात SIPच्या माध्यमातून सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करू शकता. हा सल्ला तज्ज्ञांनी तुम्हाला दिला आहे. आणि पुढचा दरम्यान फोन कॉल आपण घेऊया. शैलेश जयस्वाल जोगेश्वरीहून फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. शैलेशजी, काय आहे तुमचा प्रश्न? हा, नमस्कार. नमस्कार. सर्वात अगोदर जय महाराष्ट्र चॅनलला मी धन्यवाद देऊ इच्छितो की चांगला प्रोग्राम आयोजित केलेला आहे आज आमच्यासाठी. तर माझा प्रश्न असा आहे प्रताप काकरे यांची, हॅलो, की मला 2 वर्षात 5 कोटी रक्कम एकत्र करायची असेल तर काय इन्व्हेस्ट करावा, म्हणजे आतापासून किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल? अच्छा, तुम्हाला पैसे इकट्ठा करायचे असेल तर पहिला बिझनेस करा, इन्व्हेस्टमेंट नंतर करा. कसं इन्व्हेस्टमेंट हे पहिला सोर्स पाहिजे आपल्याला. पैसे बिझनेस करून पैसे पहिला कमवायला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला ते इन्व्हेस्टमेंट करायला लागेल असं आहे. आणि ते इन्व्हेस्टमेंट चांगल्या तरीकेने होईल ते आपण बघायचं असं आहे. बरोबर. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे त्यांना पैसे ॲक्युम्युलेट करायचे आहेत, पण साधारणतः 5 कोटी हा खूप मोठा आकडा झाला. त्याच्यासाठी कितीची बचत त्यांना करावी लागेल? म्हणजे त्यांना उद्दिष्ट माहिती आहे, त्यासाठी किती रुपयांची बचत दर महिन्याला त्यांना करावी लागेल? ओके, तुम्हाला ते केव्हा पाहिजे बेसिकली? ते 2 वर्षांनी म्हणतात. 2 वर्षांनी 5 कोटी. तुमची इन्कम किती आहे साहेब? हां, काही इश्यू नाही. आता कसं आहे की 5 कोटी आता तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, नॉर्मली डिपेंड्स अपॉन द इंटरेस्ट. नॉर्मल FDचे जे इंटरेस्ट आहे 8 to 9% आहे. नॉर्मल मार्केटमध्ये तुम्ही बिझनेस करता 15 to 20% तुम्हाला भेटतो. अकॉर्डिंग टू युअर कॅपिटल तुम्ही ते इन्कम जनरेट करू शकतात. वर्षात तुम्हाला 20% नेट टू नेट ऑन द हायर साईड तुम्हाला ते पैसे भेटतात 20%. आता समजा 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्हाला 20 लाख रुपये नेट प्रॉफिट हातमध्ये आला, तर तुम्हाला 5 कोटी करायचे आहेत तर तुम्हाला लागणार त्याचा कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे. नंतर ते तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करणार त्याचे रिटर्न आहे, ते रिटर्न येणार तेव्हा तुम्ही तो 2 वर्षात इकट्ठा करणार. आता 2 वर्षात इकट्ठा 5 कोटी करायचं, वर्षाचे 2.5 कोटी पाहिजे. आणि त्या टाईपाचा बिझनेस पाहिजे आपल्याला असं आहे. ते बिझनेस चांगला असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बरोबर. किरण लोखंडे शिरूरहून फोन लाईनवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. किरणजी, तुमचंही स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. काय आहे तुमचा प्रश्न? हा, मी महिन्याला 50,000 कमवतो आणि माझं एज 25. हां, तर माझं सेव्हिंग सध्या काहीच नाही, म्हणजे मी फक्त आता सुरुवात केलेली आहे बँकेमध्ये ठेवायला. ओके. तर ती रक्कम अजून जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मी काय करू शकतो? बरोबर. पण तुमचं वय तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे सुरुवात आत्ता जरी तुम्ही केलीत तरी ती योग्य वेळी केलेली, योग्य वयात केलेली सुरुवात असेल. 25व्या वर्षी 50,000 साधारण त्यांचा पगार आहे. महिन्याचा खर्च सांगू शकाल का अंदाजे? नाही, सध्या तरी मी बॅचलर आहे त्यामुळे खर्चाचं काही नाही, मॅक्स 6,000 ते 7,000 खर्च असेल. अच्छा, बऱ्याच गोष्टी गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगल्या आहेत. तर त्यांचे 50,000 नेट इन हँड आहे, म्हणजे नाही तर टॅक्स कापून येत असतील त्यांना. म्हणजे 50,000 30% तुम्ही टॅक्स कापले, 35,000 नेट हातमध्ये 6 लाखाचा असेल, 5-10% म्हणजे 60,000 रुपये टॅक्समध्ये, 70,000 टॅक्समध्ये गेले असेल. बरोबर. आणि तुमची 5 लाखाची इन्कम आहे, 5,000 रुपये आहे, 5,000 into 10 म्हणजे 60,000 रुपये तुमचे असे गेले. 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट, ॲट द मस्ट 4 लाखची इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बरोबर. आणि त्याच्यात त्यांचा बायफर्केशन पाहिजे तर नॉर्मली आय वुड सजेस्ट हिम टू इन्व्हेस्ट इन शेअर्स. म्हणजे मी त्यांना सजेस्ट करतो तुम्ही शेअर्समध्ये जावा, चांगली कंपनी घ्या आणि लॉंग टर्म SIP करा त्याला. आणि FDमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर एक 10-15% FDमध्ये टाका, जे तुमचं इन्व्हेस्टमेंटचं टार्गेट असेल ते.
म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नातले 10 ते 15% तुम्ही फिक्स डिपॉझिट म्हणजे आपण मुदत ठेव ज्या म्हणतोय त्यामध्ये टाका आणि उर्वरित रक्कम जी आहे तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटकडे लक्ष केंद्रित करायला हरकत नाही, कारण वय तुमच्या बाजूने आहे तेवढी जोखीम तुम्ही घेऊ शकता. आणि म्हणूनच इथे मुद्दा आहे, आपला मुख्य मुद्दा आहे तो जोखमीचा. आपण का मुदत ठेवी म्हणतोय, जिथे कमीत कमी जोखीम आपल्याला आहे. तर पण खरंच तशी वस्तुस्थिती आहे का? कमीत कमी जोखीम खरंच बँकांमध्ये, कारण आपण अशाही केसेस ऐकलेल्या आहेत जिथे अलीकडच्या काळात खास करून सहकारी बँका, कोऑपरेटिव्स ह्या बुडलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला काही कालावधीसाठी का होईना आपले पैसे तिथे लॉक झालेले आहेत. किती सेफ, किती सुरक्षित आहे मुदत ठेवींमधली गुंतवणूक? आता ते आपण FD मध्ये जे इन्व्हेस्टमेंट, मुदत ठेवीमध्ये इन्व्हेस्टमेंट जे करतो त्याच्यात कसं आहे, आपण जिथे पण इन्व्हेस्टमेंट करतो, कोऑपरेटिव्ह सोसायटी, नॅशनलाइज बँक, पतसंस्था, तिकडे त्यांचं पहिलं कसं आहे, तुम्ही जे पैसे देतात नॉर्मली तुम्ही नावावर देतात. म्हणजे समजा कोणतं पण बँक, नॅशनलाइज बँक असेल त्याचं चांगलं नाव असेल तुम्ही ठेवतात आणि त्याचे इंटरेस्ट रेट चांगलं असतं. आता पतसंस्था, कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ते रेट ऑफ इंटरेस्ट जास्त देतात. आपल्याला हे बघायचं ते मॅनेजमेंट किती स्ट्रॉंग आहे बेसिकली. आणि कसं आहे, हे पूर्ण जे पैसे FDचे काय जे पण कलेक्शन आलं असतील ते कलेक्शन ते कसं मॅनेज करतात आणि त्यांची काय इन्व्हेस्टमेंट आहे, सिक्युअर्डमध्ये आहे, अनसिक्युअर्डमध्ये आहे, लोन अगेन्स्ट गोल्ड आहे, त्या हिशोबाने तुम्हाला ते स्टडी करायला लागेल. ते कसं आहे, तुम्ही एक कन्सल्टंट पकडा, त्याला सांगा की बाई एक कंपनी कशी आहे, काय आहे, आणि तुम्ही स्वतः 2-3 कन्सल्टंट पकडून चेक करून की बाई कसं हा म्हणजे ह्या सोसायटी किती डुबली आहे, किती बॅड डेब्ट्स आहे, किती रेशिओ आहे, आणि तुम्ही सजेस्ट करा 4 पैकी एक चांगला, आणि त्याला मला आन्सर द्या की कसं मला ते मला आन्सर द्या की कसं मी याच्यात इन्व्हेस्टमेंट करू असं. बरोबर, म्हणजे ह्याच्यासाठी तुझा सल्ला आवश्यक आहे. सल्ला आवश्यक आहे. आणि प्लस कसं आहे, कधी कधी कोऑपरेटिव्ह सेक्टर तुम्ही जसं सांगितलं की कोऑपरेटिव्ह बँक उडतात ते बिकॉज ऑफ नॉन गुड मॅनेजमेंट ऑफ द फंड्स. नाहीतर फायनान्स जी लाईन आहे आणि ज्या ते फंडिंगची लाईन आहे, नॉर्मल सिक्युअर्ड फंड, ॲसेट बेस चांगलं असेल आणि ते तुम्ही लेंडिंग करतात, रिकव्हरी चांगली असेल तर बँकेत डुबण्याचे प्रश्न कमी असतात. बरोबर. पुढचा फोन कॉल घेऊया. महेश मुंडन चंदीगडहून फोन लाईनवर आपल्याबरोबर आहेत. महेशजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार महेशजी. सर, मी डिफेन्स मध्ये, आर्मी मध्ये आहे, चंदीगडवरून बोलतोय सध्या. हां. तर मी न्यूज चॅनल बघत होतो सर, तर मला चांगलं वाटलं बघून काहीतरी नवीन ऐकायला भेटतं, शिकायला भेटतंय. तर मी जॉईन होऊन 5 वर्ष झाले सध्या. तर माझी मिनिमम सर्व्हिस म्हणजे मी करू इच्छितोय 10 ते 15 वर्ष अजून आर्मीची. अच्छा. तर त्या याच्यामध्ये मला एक विचारायचं की मी अशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो का 10-1 वर्षामध्ये माझं स्वतःचं एक चांगल्यापैकी घर असावं आणि थोडा बँक बॅलन्स माझ्याजवळ असावं की आतापासून तयारी करण्यासाठी. बरोबर, त्यांनी उद्दिष्ट ठेवलंय स्वतःचं घर विकत घ्यायचं. सर, तुम्ही एरवी कुठे राहता, म्हणजे घर तुम्हाला कुठे विकत घ्यायचंय? मी अहमदनगर मध्ये राहतो. अहमदनगर, म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला जागेच्या किमती सुद्धा लक्षात घ्याव्या लागतील, म्हणून त्यांना मी हे विचारलं. त्याची सॅलरी किती सांगितली? आणि सर, तुमची महिन्याला तुमच्या हातात येणारे पैसे किती सॅलरी मधनं? सर, माझी सॅलरी मिनिमम आता 30,000 आहे. त्याच्यातून कटिंग होऊन सर्व काही माझ्याकडे 20-22 हजार रुपये राहतात पर मंथ. पण आर्मीतली त्यांची सर्व्हिस आहे आणि आणखी 10 वर्ष त्यांना आर्मीमध्ये नोकरी करायची आहे. बरोबर आहे. आणि त्यांना एक घर घ्यायचं आहे. बरोबर. नॉर्मल ते आपलं अहमदनगर आहे, त्या गावाचं बजेट असेल 15 ते 25 लाख रुपये 1 BHK माझ्या हिशोबाने असेल. हरकत नाही. ते 15 लाख रुपीज म्हणजे 25 लाख रुपीजपर्यंत त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे ते करू शकतात. ते नेट 22,000 जे पण येतात, ते जे पण EMI जाणार, नॉर्मली त्यांचे पण पहिले काही सेव्हिंग्ज असेल ते 10-20% मार्जिन टाकून तुम्ही ते होम लोन घेऊ शकतात. बरोबर, त्यांच्यासाठी होम लोनचा पर्याय आहे. होम लोनचा. आणि कसं आहे, आर्मीसाठी गव्हर्नमेंट सबसिडी पण देत असेल, ते बघायला लागेल कसं आहे ते. पण ते घर घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर, म्हणजे त्यांनी आत्ताच घर घ्यायला हरकत नाही. होम लोनचा पर्याय आहे, तो बघून तुम्ही आत्ता घर घ्यायला हरकत नाही. तुमच्या महिन्याच्या पगारातनं तुमचे EMI फिटत राहील आणि त्यानंतर घर तुमच्या नावावर 10 ते 15 वर्षामध्ये होऊन जाईल. आणि त्यामुळे पुढचा विचार करायला हरकत नाही. आपल्यासाठी सुद्धा पुढचा फोन कॉल दरम्यान आलेला आहे. ईशान सामरेकर बेळगावहून फोन लाईनवर आपल्याबरोबर आहेत. ईशानजी, हां बोला सर.
हॅलो मॅम, ईशान हिअर. या शुअर. मी इंजिनिअरिंग फायनल इयरला आहे आणि मला स्वतःचा बिझनेस खाता करायचा आहे. तर सध्याला माझ्याकडे एक 10,000 आहे सेव्हिंग. तर मग मी काय करायचं? ऍक्च्युली आय वॉज इंटरेस्टेड इन शेअर मार्केटिंग. स्वतःचं त्यात अकाउंट खोलू का स्वतःचा बिझनेस करू? सर काय गायडन्स देतील मला? बरोबर. तुम्हाला कोणत्या प्रकारचा बिझनेस, की शेअर मार्केटमध्येच बिझनेस करायचा आहे? नक्की असं का नाही. ऍक्च्युली मला बिझनेस कोणताही स्टार्ट करायचा आहे, ते फिजिकली असेल नाही तर शेअर मार्केटवरती असेल. थोडक्यात आपण असं म्हणूया की त्यांना बिझनेस स्टार्ट करण्यासाठी क्वालिफिकेशन काय सांगितलं? इंजिनिअरिंग लास्ट इयर. इंजिनिअरिंग लास्ट इयर आहे आणि आता सेल्समध्ये काय करत आहे ना, असं सांगितलं ना? शेअर मार्केटमध्ये करतात. आता करतायचं शेअर त्यांना मार्केट करायचं आहे. आपण असं म्हणूया की त्यांना फंड अक्युमुलेट करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये रस आता आहे. मी त्यांचा प्रश्न मला समजला. आता कसं त्यांनी इंजिनिअरिंग केलं पहिलं. ते शेअर मार्केट एक इन्व्हेस्टमेंट आहे. ते कमवायची नंतर आहे, पहिला इन्व्हेस्टमेंट आहे. ते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला पहिला कमावायला लागेल. तर पहिला ते तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे, जे तुम्ही सब्जेक्ट केलं आहे त्याचा काहीतरी बिझनेस चालू करा. तुम्हाला ते फंड स्टार्टअप इंडियामधून आपलं गव्हर्नमेंटचे स्कीम आहे, माननीय प्राईम मिनिस्टरनी ते चालू केले आहेत. ते तुम्ही त्याचा एक मदत घ्या. आता इकडे पण तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो. IIT पवईमध्ये स्टार्टअप इंडियासाठी ते आपले प्रोफेसर्स बसले आहेत आणि ते तुम्हाला 100% मदत करणार तुमच्या फील्डमध्ये. बेसिकली तुम्ही तुमच्या फील्डमध्ये स्टार्टअप करा, पैसे कमवा, नंतर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. पहिला ते शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट आहे, कमाईच्या दर्जा नंतर आहे. बरोबर. गुंतवण्यासाठी सुरुवातीला तुमच्याकडे पैसे हवेत आणि त्यासाठी स्टार्टअप इंडियासारखे जे नवीन प्रोजेक्ट्स, नवीन योजना ज्या नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुरू केल्यात त्याचा फायदा घ्या. किंवा काही काळ नोकरीचा पर्याय बघायला सुद्धा हरकत नाही. काही काळ नोकरी करून एक फंड तयार करून मग तुम्ही गुंतवणुकीसाठी त्याचा उपयोग करू शकता. सचिन मुळे बुलढाण्याहून पुढचे एक प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेत. सचिनजी, स्वागत आहे तुमचं भाषा पैशाची मध्ये. काय आहे तुमचा प्रश्न? नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सचिन. ऍक्च्युली सर मी एक DED स्टुडंट आहे. म्हणजे माझा पेशा शिक्षकी आहे. पण अवांतर आता 2010 पासून काही जागा वगैरे निघल्या नाही, तर माझा एक छोटासा बिझनेस आहे. जसं की पाणीपुरी विक्रेता आहे मी. अच्छा. माझ्या गावला. तर सर ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की सध्या जी नोकरीकडे कल आहे तो रिटायरमेंट नंतर जो फंड मिळतो त्यासाठी. आणि तर माझ्या बिझनेस मधून मी अशा कोणत्या एखादी युक्ती यूज करून असा एखादा फंड स्वतः बद्दल करू शकतो की जेणेकरून मला आता घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही पाहिजे. तुम्हाला प्रश्न मला कळला नाही, तुम्ही प्रश्न परत. ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला आत्ता जे पैसे तुम्हाला मिळत आहेत त्यातनं एक फंड तयार करायचं आहे ज्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर उपयोग होईल. हा म्हणजे आता जो मी निर्णय घेतला की मी बिझनेस करणार, तर जो निवृत्तीनंतर जो फंड भेटतो तसा काही मला काही इन्व्हेस्टमेंट करता येईल का? बरोबर. एक साधारण सांगू शकाल की तुमची साधारण ऑन एन ॲव्हरेज महिन्याची कमाई किती असते? लाईक दॅट 27-28 हजार रुपये. अच्छा. त्यांना सध्या महिन्याला अर्थात फिक्स्ड इन्कम नाही आहे. वय काय? वय फिक्स नाही आहे. बरोबर. तुमचं वय काय आहे सर? माझं वय सध्या 24 वर्ष. अच्छा. 24व्या वर्षी त्यांची साधारण ऑन अन ॲव्हरेज, हे फिक्स इन्कम नाहीये पण 27,000 रुपये साधारण त्यांच्या हातात पडतात आणि निवृत्तीची सोय त्यांना करायची आहे. निवृत्ती म्हणजे ॲट दी एंड ऑफ एव्हरीथिंग. बरोबर. म्हणजे वन शॉट ते पैसे भेटणार. बरोबर. एक ऑप्शन आहे LIC. ते कंपनीचं नाव नाही, म्हणजे नॉर्मली ते आपल्या SIP प्लॅन्स असतात, फिक्स्ड RD म्हणून एव्हरी इयर. त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि टर्म्स असतात 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. त्याच्यात तुम्हाला फिक्स ते पैसे भेटणार. एव्हरी मंथ तुम्ही ते पैसे कंपनीमध्ये टाकू शकतात SIP मध्ये असं. आणि ते वन शॉट तुम्हाला एक फंड देणार. बरोबर. आणि काही निवृत्तीचे प्लॅन्स, पेन्शन प्लॅन, त्याचा पर्याय यांच्यासाठी योग्य आहे का? हा, असं आहे का त्यांची एज एकदम आता 24 वर्षाचा माणूस आहे, यंगस्टर आहे, तो आता रिस्क घेऊ शकतो. त्या हिशोबाने नॉर्मली मी सजेस्ट करतो ते शेअर मार्केट SIP चांगलं असतं. FDमध्ये थोडाफार तुम्ही टाका, ते कंपाऊंडिंग होतो. बरोबर. कंपाऊंडिंग होतो ऑटोमॅटिकली, तुम्हाला ते
पैसे बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा म्युच्युअल फंडाचा पर्याय सरांनी सुचवलाय जो चांगला आहे. LICच्या पण काही योजना आहेत ज्या शेअर मार्केटशी लिंक्ड आहेत. तिथे पैसे गुंतवून तुम्हाला तुमच्या 60व्या वर्षानंतर ते पैसे परत मिळू शकतात. चांगल्या परताव्याने ते मिळू शकतात. इथे दरवेळेला आपण हा मुद्द्याला हात घातलाच आहे म्हणून सर परत एकदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. कारण मुदत ठेवीबद्दल आज आपण बोलतो आहोत आणि तुम्ही पण वारंवार सांगताय की तरुण वय असेल तर म्युच्युअल फंडकडे आणि SIP कडे वळायला हरकत नाही. तर एक छोटीशी तुलना मुदत ठेवींमध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आणि म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये तुमच्याकडनं ऐकायची आहे. बरोबर आहे. कोणत्या वयात कोणता इन्स्ट्रुमेंट योग्य आहे, दोघाकडे बघायचा दृष्टिकोन कसा पाहिजे, फिक्स मुदत ठेवीच्या वाटेला मग जायचंच नाही का आत्ताच्या लोकांनी, या सगळ्याविषयी तुमच्याकडनं उहापोहा हवा आहे. बरोबर आहे मॅडम. आता असं आहे की आपले FD मुदत ठेव आणि म्युच्युअल फंड आपले प्रोज अँड कॉन्स आहे. नॉर्मली ज्यांना सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे ते नॉर्मली फिक्स डिपॉझिटमध्ये जातात. सेफ कसं आहे फिक्स डिपॉझिट, बिकॉज नॉर्मली नॅशनलाइज बँक असतात आणि ते बँक्रप्सी होऊ शकत नाही म्हणून ते सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. नॉर्मली होतात तरी ते मर्ज होऊन जातात दुसऱ्या बँकेमध्ये आणि ते गव्हर्मेंट गॅरंटी आहे म्हणून ते FD सेफेस्ट वे आहे. दुसरं असं आहे ते FDचे नॉर्मल आता इंडियामध्ये रेट आहे 7 to 8% टू मॅक्सिमम 9% आणि दुसरी कोऑपरेटिव्ह आणि ते थोडा रिस्क हाय असतात तो ते लोक देतात 11-12%, मॅक्सिमम 12% देतात तुम्हाला. ठीक आहे. आता असं आहे की FDची जे इंटरेस्ट आपल्याला भेटतो तुम्ही ते कम्पेअर करा इन्फ्लेशन रेट बरोबर. ठीक आहे. आता 2008 ते 2013 पर्यंत ते जे इन्फ्लेशन रेट होते ते 9% to 12% तक गेले होते. आता समजा तुमच्या आज 1 एप्रिल 2016 आज 2016 आहे समजा 1 एप्रिल 2016 तुमच्याकडे 1 लाख रुपये होते. ठीक आहे. तुम्ही मुदत ठेवमध्ये ठेवले 1 लाख रुपये. तुम्हाला किती भेटले इयर एंडिंगमध्ये 8% भेटले फॉर एक्झाम्पल. म्हणजे किती आता 1,08,000 तुमचे भेटले. समोर तुमचे इन्फ्लेशन रेट 12% असणार, 11% असणार, 10% असणार. ते इन्फ्लेशन म्हणजे काय असतं बेसिकली तुम्हाला इन्फ्लेशन पण सांगतो. नॉर्मल बोलता महंगाई वाढली. महंगाई कशासाठी वाढली म्हणजे महंगाई म्हणजे काय. तुम्ही समजा आज 1 एप्रिल 2016ला तुम्ही एक कॅमेरा परचेस केला. ती कॅमेऱ्याची कॉस्ट असेल 50,000 रुपये. पण 1 वर्षानंतर जाणार त्याची कॅमेऱ्याची कॉस्ट वाढली असेल 65,000 रुपये. सो 15,000 वाढले ते इन्फ्लेशन वाढला. ते तुम्ही पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करा ते इन्फ्लेशनचा पर्सेंटेज रेट असतो. ठीक आहे. आता जेव्हा इन्फ्लेशन रेट वाढते आणि तुम्हाला इकडे कमी भेटतात इन FDमध्ये तर तुमचं नुकसान झालं 3. समजा 11% इन्फ्लेशन आहे आणि तुमचं FDचं रेट 8% आहे तर 3% जे होते ते तुमचे नुकसान झाले. प्लस तुमचे पैसे तिकडे झाले आणि महंगाई वाढली असेल तो ऑटोमॅटिक ते FDमध्ये करंटली आता इन्फ्लेशन रेट 6.5 आहे यावर्षी इट इज हे फिजिबल आहे FD अगेन्स्ट द इन्फ्लेशन रेट. पण तरी तुमची कमाई किती 1.5% झाली 1.5%. बरोबर. तर ते FD इज द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट वेअर तुमचं पैसे जात नाही कुठे. म्युच्युअल फंडमध्ये काय असतं म्युच्युअल फंड आपण कोणाला पैसे देतो त्यांचा कॉस्ट असतो प्लस त्यांच्या विजनप्रमाणे ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि ते विजन आपल्यामध्ये नाही म्हणून आपण म्युच्युअल फंडमध्ये देतो. बरोबर. ठीक आहे. तर ते आपल्या हिसाब आणि त्यांच्या डिसिजनवर आपलं रिटर्न्स आहे. आता गव्हर्नमेंटने काय केलं जिथे रिस्क आहे तिकडे टॅक्सचे सेव्हिंग दिले आणि जिकडे रिस्क नाही आहे तिकडे टॅक्स टाकले. फॉर एक्झाम्पल FDमध्ये नॉर्मल बँकेची FD असेल तर त्याच्यात तुम्हाला टॅक्स भरायला लागते. पण म्युच्युअल फंड 1 वर्ष झालं तुम्हाला लॉस असो प्रॉफिट असो तुम्हाला टॅक्स 1 वर्षानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन एक्झॅम्पशन मिळतो. तर हे त्यांचे इफ्स अँड बट्स अँड प्रोज अँड कॉन्स आहे असं आहे. बरोबर. आणि मग साधारण किती टक्के गुंतवणूक जर आता मला 100 रुपये महिन्याला मिळत आहेत तर किती टक्के तरुण वय असो सिनियर वय असो किती टक्के मी त्याला 3 स्टेजेसमध्ये डिवाइड करतो. नॉर्मली पहिला जो माणूस आता आपल्याकडे एज होती 23, 24, 25 आता जे आपल्या कॉलर झाले होते त्यांची एज होती 23 पासून 30 पर्यंत नॉर्मल एज. देवर यंग आणि त्यांना काय करायचं होतं इन्व्हेस्टमेंट. बरोबर. आता त्यावेळी ही लोक इन्व्हेस्टमेंट करू शकतात रिस्कमध्ये. FD एकदम सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. माझ्या घरी पैसे आले मी ठेवले
या वेळेमध्ये हे इन्व्हेस्टमेंट करू शकतात, थोडे रिस्क घेऊ शकतात आणि म्युच्युअल फंडमध्ये लॉस झाला तरी ते बेअर करू शकतात. बरोबर. सेकंड स्टेज जेव्हा येतो, जेव्हा फॅमिली येतात, फॅमिलीमध्ये त्यांच्यासाठी काय करायला लागतं, तेव्हा आपण थोडे पैसे काढून रिस्कमध्ये काढून आपण SIP मध्ये टाकतो. पहिले इनिशियली तुम्ही पूर्ण रिस्क घेऊ शकतात, नंतर तुम्ही SIP करा. आणि ॲट द एज ऑफ सिनियर लेवल जेव्हा तुम्हाला रिस्क घ्यायचीच नसेल, म्हणजे घ्यायची नाही, कोणाला रिस्क घ्यायचीच नाही असं, बरोबर बरोबर, तेव्हा तुम्ही ती FD मध्ये टाका. आणि केव्हा काय असतं, नॉर्मली सॅलरीड पीपल, म्हणजे 2-3 केसेस असे बघितले की सॅलरी लाईफ लॉंग सॅलरीमध्ये केलं, सॅलरी चांगली आली आणि लास्टमध्ये जे व्हॉलंटरी फंड्स येतो, दुसरे 2-3 फंड्स येतात, ते फंड्स ते डायरेक्ट त्यावेळी म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये टाकतात. दॅट इज नॉट ॲट ऑल गुड, म्हणजे ते चांगलंच नाही आहे. कारण त्यांना आता सेफमध्ये जायचं असेल, बघा त्यांची एज झाली आहे आणि ॲट द व्हेरी सिनियर लेवल त्यांना ते पैसे रोजच्या खर्चासाठी पाहिजे असतात, म्हणजे ते FD मध्ये ठेवणार, ते बेस्ट चीज आहे. आता ते FD मधून जे इंटरेस्ट आले ते त्यांना ते रिस्क घ्यायला ते रिस्क घेऊ शकता, किंवा मुद्दल तुमची अशीच राहील आणि FDचे इंटरेस्ट आलं ते तुम्ही शेअरमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये जिथे इन्व्हेस्ट करायचं करा. बरोबर. हे वेगवेगळे गुंतवणुकीचे टप्पे आहे ज्यामध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिटकडे बघू शकता, मुदत ठेवींकडे गुंतवणुकीसाठी. नाहीतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 15% जास्त तुम्ही सल्ला देणार नाही तरुणांना फिक्स डिपॉझिटमध्ये टाकण्याचा. अर्थात हा वैयक्तिक दृष्टिकोन झाला, पण आज त्यानिमित्ताने आपण मुदत ठेवींबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. भरपूर सारे फोन कॉल तुम्ही बघितलं आपल्याला आले आणि त्या सगळ्यांनी तुमचं मार्गदर्शन घेतलंय. पर्याय आपल्याला निवडायचा आहे, कुठे गुंतवणूक करायची हे तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या आणि त्यानंतर गुंतवणूक करा, एवढंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. तुमचे प्रश्न तुम्हाला माहिती आहे, ईमेल ID पण आमचा आहे bhashapaishachi@jaymaharashtranews.tv या ईमेल ID वर तुमचे प्रश्न पाठवा आणि त्या उत्तरांसाठी शनिवारी दुपारी 3:30 वाजता पाहायला विसरू नका भाषा पैशाची. आणि आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.